हा आठवडा आपल्या महाराष्ट्रासाठी चांगला नव्हता. एक दमदार आणि सगळ्यांचे फेवरेट, अपोजिट पार्टीच्या नेत्यांचे पण फेवरेट नेते, आपल्या महाराष्ट्राचे दादा आपल्याला सोडून गेले. राजकारणातलं खेळीमेळीचं वातावरण आता संपलं. आता सगळं शांत आहे. ह्या आठवड्याची सुरुवात पण रिपब्लिक डे ने झाली होती आणि नंतर पूर्ण आठवडा शांत होता. प्रजासत्ताक दिन. तेरा हिमालय आकाश छूले, बहती रहे तेरी गंगा. ऊंचा हो इतना, इतना बुलंद हो, तारों को चूमे तिरंगा. सगळ्यांनाच वाईट वाटलं. लय वाईट, मला लय रडायला आलं. तू काय बी म्हण, कसं म्हण, स्पष्ट बोलणार होता आणि त्याने आपल्या पुण्यासाठी लेख केलं. माझा आनंद 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 हरपला. माझा आनंद 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 हरपला. जानेवारीच्या पहिल्या वीक मध्ये आमच्या गावातही नगरसेवकचे इलेक्शन्स होते. त्या काळात पॉलिटिक्स किती चांगलं आहे, पॉलिटिक्स किती वाईट आहे याचा जवळून अनुभव आला. आणि ह्या चांगल्या वाईट पॉलिटिक्स मध्ये चांगला माणूस कसा ओळखायचा हे थोडंफार शिकलोय. अजित दादा पवार चांगले होते. मी त्यांच्या भाषणाचा फॅन होतो. त्यांच्या भाषणातले पंचलाईन्स आणि बिनधास्तपणे बोलणं, त्यामुळे ते महाराष्ट्राचे खरंच दादा होते. अशा या महाराष्ट्राच्या फेवरेट पॉलिटिशियनला भावपूर्ण श्रद्धांजली.